हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी नायकांची सोनाली. साधेपणातला सौंदर्य शोधत आजचा ब्लॉग सिंपल असेल. फक्त संध्याकाळचं इव्हिनिंगला काय बनवायचं असेल ते. श्रीषा आलेली आहे स्कूलमधून, सो तिला मी दूध केळी देते. कारण तिला आजकाल ना की केळीची शिकरण खूप आवडते. म्हणजेच त्यामध्ये आपण दूध थोडंसं, साखर थोडंसं घालून खाते ती. साखरेचं पण सवय आजकाल खूप लागत आहे तिला, बट केळी खाते म्हणून मग म्हटलं की बरं चला देऊ. सो दुपारी मी मसाले भात केलेला होता, सो थोडं मसाले भात आहे. सो आपल्याला संध्याकाळी ते बस होईल. आणि विचार करते की झुणका करू, सुकं झुणका, आणि आमटी करू, नाहीतर मग वरण करू, आणि विचार करते भजी करू, कारण खूप दिवस जरा खायची इच्छा होत आहे. सो विचार करते, बघू काय काय होतं. इम्प्लिमेंट झालं तर दाखवेनच. अरे ड्रेस चेंज पण केली लगेच. साखर, चला हातपाय धुवून येतं. आवाज जरा कमी कर टीव्हीचा. आणि दूध आणि केळी जरा करू देते. दूध गरम करायला घे, पटकन जा. भाजी आवडली का? दही नको पण आणतेस की? दही पण खालीस? अरे वा, किचन पूर्ण फिनिश. श्रीषा, केळीची शिकरण करायला कांदा स्लाइस मध्ये चिरून घेतलेला आहे. आणि आता त्याला फक्त थोडंसं मीठ लावून ठेवते. म्हणजे काय होतं की पाणी सुटतं, आणि मग नंतर आपल्याला नंतर वर थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायला लागत नाहीये. त्यामुळे मी थोडंसं आता इथं मीठ घालून ठेवते, आणि बाकीचे जिन्नस आहेत ते नंतर घालतात. हे 10 मिनिटं असंच आपण ठेवू शकतो. मीठ घालून फक्त ठेवायचं, आणि मग नंतर मग मी बाकीचं काही नाही आहे. सिंपल, एकदम सिंपल रेसिपी करणार आहे. जास्त काही आपल्याला घालायचं नाही. फक्त कांदा भजी आहेत, आणि ट्राय करते खेकडा भजी करायचा. त्यामुळे आपल्याला पाणी कमी लागेल. कांदा तिखट आटवत पाणी आलं. चला हे सेट होऊ दे, तोपर्यंत आपण पटकन झुणका करून घेऊ. बाहेरचं वातावरण बघूनच की भजी खावीशी वाटते. काळे ढग, थंडगार वारा आणि रिमझिम पाऊस. अशा हवेत जर गरमागरम कांदा भजी मिळाली नाही तर मग काय पावसाची मजा ना. चला तर मग आज आपल्या कोल्हापूर स्टाईलनं की मी तुम्हाला कांदा भजी कशी करायची ना तर ते सांगते. आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की आधी मी कांदा बारीक म्हणजे स्लाईसमध्ये कट करून घेतला, आणि त्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ ठेवून दिला, बाजूला ठेवायचा. त्यामुळे कांद्याला कसं छान पाणी सुटतं आणि भजी अजून चविष्ट होत जाते. मग त्यात बेसन घातलं, थोडंसं तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची नसेल तरी चालेल, कारण मी थोडंसं तिखटच घातलेलं होतं. आणि हवं असेल तर थोडंसं लसूणसुद्धा घातला तरी चालतं. सगळं हाताने मस्त एकजीव करून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही बरं का. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच पीठ मस्त भिजतं. गरज वाटली तर फक्त 2 ते 3 चमचे पाणी फक्त आपण घालायचं. आता जर तुम्हाला खेकडा भजी पाहिजे असेल तर हे असंच करावं लागेल. ॲक्च्युली मला वाटतं की त्यात पाणीसुद्धा नाही घातलं तरी काही हरकत नाही. कढई ठेवली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. योग्य तेल तापलं की तरच चमच्यानेही सोडू शकता किंवा हाताने सुद्धा सोडला तरी काही हरकत नाही. गॅस मध्यम ठेवायचा, आणि भजी एकदम छान अशी कुरकुरीत आणि आतून आपली ही छान शिजतात. आता भजी तळताना जो खमंग वास येतो ना, तोच आपली अर्धी भूक वाढवतो. घरातले सगळे झाली का ग भजी म्हणून स्वयंपाकघरात चक्कर मारायला तर लागतातच. बघा काय मस्त सोनेरी रंग आला ना, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत. आता ही गरमागरम भजीसोबत आपल्याला चहा तर हवाच. आता हिरवी चटणी पण खाल्ली तरी चालेल, पण आता काय त्याची गरज नाही आहे. सो चहा बस आहे आपल्याला. आणि हीच खरी आता आपल्याला पावसाळ्याची मजा असते. तुमच्याकडे कांदा भजीसोबत काय आवडतं?
चहा कॉफी की झणझणीत चटणी. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला आता डेली ब्लॉग येतील, पण असेच घरगुती चविष्ट आणि सोपी रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या परिवाराचा एक भाग व्हायला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू. आता श्रीषा पहिल्यांदा सांगू दे कशी झाली आणि मग नंतर आपण भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्रीषा खाऊन बघ कसं झाले. आणि ते प्लेट आठ ठेवा आता खाल्लेलं सॉस पाहिजे त्याच्यासोबत. बघ बघूया खाऊन कसं झाले. छान झाले. सॉस विदाउट सॉस खा ना. हां